सर्वांना नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये घेतल्या जाणाऱ्या नृत्यांवर कशा प्रकारे बहारदार सूत्रसंचालन करता येईल ते पाहणार आहोत। सांस्कृतिक कार्यक्रम निवेदन। काळ्या आईची सेवा करून जगाचा पोशिंदा बनणाऱ्या बळीराजाच्या कष्टमय आणि स्वाभिमानी जीवनाचे वर्णन करणारे शेतकरी गीत निवेदन। कुऱ्या चालल्या रानात, धरणी मातेचा लाडका, निसर्गाचा सखा, भूक भागवतो साऱ्यांचीच, घेऊन शेतीचा उरी वसा। सुगीच्या दिवसात माझा शेतकरी राजा कसा खुश असतो बघा। धन्य तो शेतकरी राजा, जो साऱ्या जगाचा पोशिंदा आहे। चला अनुभवा या गाण्यातून बळीराजाच्या आयुष्यातील सोनेरी स्वप्न आणि कष्टाचे वास्तव। काळ्या मातीत मातीत, काळ्या काळ्या मातीमध्ये पिकलया सोनं, पाहुनी शिवार माझं डोळं भरून आलया। घाम गाळोनी मळा फुलला, कष्टाचं सोनं बघून जीव खुलला। काळ्या मातीत सोनं पिकवणाऱ्या, उन्हा तान्हात घाम गाळणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचं वास्तव या गीतातून पाहूया। आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी। राबतोस तू दिसभर, तेव्हा भूक शमते जगाची। कष्ट करी तू, निर्मिक तू, जगाचा पोशिंदा तू शेतकरी राजा। भारताचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे। काळ्या मातीत घाम गाळून मोत्याचं पीक काढायचं स्वप्न प्रत्येक शेतकरी पाहत असतो। बळीराजा माझा लय इमानी, कष्टानं पिकवतो पीक पाणी। माझा बळीराजा दिवसभरात कष्टात कोणतीच कसर सोडत नाही। बळीराजा तुझ्या कष्टाला अंत नाही, तुझ्यासारखा दुजा कोणी संत नाही। तूच देशाची भक्ती, तूच देशाची शक्ती, अन तुझ्यावरच आमची भक्ती। एक बहारदार शेतकरी गीत, आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी, यावर नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत आमचे बाल कलाकार। लोकगीते किंवा मराठमोळी संस्कृतीचे गुणगान गाणारी गीते। महान लोकांचं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र। गोदावरी, कृष्णा यांसारख्या अनेक पवित्र नद्यांनी पावन झालेले, ज्ञानोबा, तुकोबा यांसारख्या थोर संतांच्या अभंग वाणीने अमृत झालेलं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लोकगीत हे अस्सल प्रतीक आहे। अनेक नवोदित लोक कलाकारांनी या लोकगीतांना नवीन साज चढवला। ही लोकगीते ऐकून तुम्हा आम्हा सर्वांना माय मराठीची शब्दकला मनामनाला भुरळ घालते। तिच्या नादाने, गंधाने आपण गंधाळतो। अशी लोकगीतांवरील नृत्य आपणासमोर घेऊन येत आहेत आमचे बाल कलाकार। कोळी गीते। हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी, त्याचप्रमाणे अथांग समुद्राच्या किनाऱ्याने व्यापलेला आहे। याच कोकण किनारपट्टीवर वास्तव्य करून राहतो तो आमचा कोळी बांधव। पौर्णिमेच्या चांदण्या रात्री, देवतांचा फेरा आकाशी, दुनियेवरील लक्ष ठेवण्या, तेजोमय तो चंद्रप्रकाशी। याच पौर्णिमेच्या प्रकाशात सजून धजून नृत्य करायला कोळी बांधव सज्ज होतात। अगदी असाच थाट घेऊन आमची ही मुले आज सजली आहेत आणि सादर करीत आहोत या बहारदार कोळी गीतावर नृत्य। देशभक्तीपर गीते। वंदे मातरम कह के हम आगाज करते हैं, आसमान छूने का हौसला तो बाज करते हैं। नमन तिरंगे को करके भारत माँ को प्रणाम करते हैं। आज का ये दिन हम देश के नाम करते हैं। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। या स्वातंत्र्य संग्रामात अनेक शूरवीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली। या शूरवीरांच्या बलिदानाला शतशः नमन। त्यांच्या शौर्याची गाथा या सुंदर नृत्यातून सादर करण्यासाठी येत आहेत आमचे बाल कलाकार। वारकरी गीते। रुक्मिणीचं सजणं विठ्ठलासाठी, विठ्ठलाचं असणं रुक्मिणीसाठी।
सात दोघांची 28 युगांसाठी. वारीच्या भक्तिमय सोहळ्यात लाडके भक्त पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. सर्वांच्या मनात विठ्ठल भक्तीचा सुगंध दरवळत असतो. वारी हा एक आनंद सोहळा असतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारकरी परंपरेच्या सुरात आणि ऊर्जेच्या लयीत नटलेले आमचे बाल वारकरी सादर करीत आहेत या गीतावर नृत्य. दक्षिण भारतीय गीते, साऊथ इंडियन सॉंग्स. भारताच्या संगीताच्या अथांग सागरात दक्षिण भारताची संस्कृती म्हणजे भक्ती आणि संगीताचा एक सुवर्ण कळस. दक्षिण भारत का संगीत न केवल धुन बल्कि दिल में उतर जाने वाला जादू है. दक्षिण भारतीय गाने अपने लय के कारण दर्शकों को पसंद आते हैं, चाहे वे भाषा न समझते हो. लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटातील गाणी देशभर प्रसिद्ध आहेत. कर्नाटकापासून ते कन्याकुमारी पर्यंत दक्षिण भारतीय संगीत पद्धती प्रचलित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील स्फूर्तिगीते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, आमचा अभिमान आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. होय, आज आपण महाराष्ट्राच्या मातीतल्या पराक्रमाची एक सुवर्ण कहाणी या बहारदार नृत्याच्या सादरीकरणातून अनुभवणार आहोत.